हिरे माझा मितवा मालिकेचा आजचा भाग ना खूपच रहस्यमयी आहे. म्हणजे ईश्वरीने कसा राकेशवर संशय आल्याने सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा केला आहे तेच आपण या भागामध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सुरुवात आधी आपण पाहतो की वल्लरी जी आहे तिला आजीनं आपल्या रूममध्ये बोलवलेलं असतं. म्हणूनच आजी जेव्हा वल्लरीला बोलवतात तेव्हा वल्लरी विचारते की काय झालं आहे. त्याच वेळेला वल्लरीला आजी सांगतात की उद्या मी नम्रताच्या घरच्यांना बोलणी करायला बोलवले. मी आता सुप्रियाताईंना कॉल केला होता आणि त्यांना यायला सांगितले. वल्लरीला आता टेन्शन येतं. वल्लरी सांगत असते की मला हे लग्नच मुळात मान्य नाही आहे. आजी म्हणत असतात की तुला ते मान्य असो किंवा नसो मला माहीत नाही, आम्ही सगळ्या घरच्यांनी या सगळ्याला परवानगी दिली आहे म्हटल्यावर तुलासुद्धा हे लग्न मान्य करावंच लागणार आहे. आजीने म्हटल्यानंतर इकडे मात्र त्या वल्लरीला वाटत असते की जर आता या सगळ्या गोष्टींमुळे सुप्रिया आणि मी समोरासमोर आली तर नाही काही झालं तरीसुद्धा मला आता घरात थांबून उपयोग राहणार नाही आहे, मी इथे थांबू शकत नाही असाच विचार ना ते आता करत असते. दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की सगळीजणं छान गप्पा मारत बसलेली असतात. कारण आता उद्या लग्नाची बोलणी वगैरे करायला बोलवलं आहे आणि तेवढ्यातच ना मामा पेपर वाचत असतात. मामा म्हणत असतात की आजकाल पेपरामध्ये कसल्या कसल्या बातम्या छापून येतात, हे खून आणि हे सगळं काही. मग आता हा प्रकारही खूप जास्त वाढला आहे, कुठेतरी हे थांबायला हवं ना असं देखील आता मामा बोलत असतात. मामा हा विषय बोलत असतानाच अर्णव मुद्दामून राकेशला या सगळ्याबद्दल विचारतो. राकेशला म्हणत असतो काय जीजू, ही अशी माणसं कशी काय असू शकतात, म्हणजे खून वगैरे करतात आणि मग सगळं काही कसं काय करतात. म्हणजे आता कायदा एवढा स्ट्रिक्ट झाला आहे तरीसुद्धा ह्या लोकांना कसं काय करवतं हे सगळं असं देखील मुद्दामून अर्णव राकेशला बोलत असतो. कारण अर्णवला माहिती आहे ना हा राकेशसुद्धा किती पोचलेला आहे तो, म्हणून त्याने मुद्दामून त्याला प्रश्न टाकलेला असतो. आणि तो म्हणतो जीजू तुम्हाला तर माहिती असेल, तुम्ही वकील आहात ना, तुमच्याकडे केसेस येतच असतील की अशा. तर राकेश म्हणत असतो की हो येतात ना आमच्याकडे अशा केसेस, पण त्यावरसुद्धा आम्ही बरोबर मार्क काढतो. आणि काय ना आजकालचे गुंड जे आहेत ना ते असेच आहेत. कारण त्यांना ज्या काही गोष्टी करायच्या आहेत ना ते कोणत्याही थराला जाऊन करतात. त्यासाठी प्रत्यक्षात अशी कोणतीही गरज नाही आहे त्यांना की काही करायला हवं असं. कारण त्यांनाही माहिती आहे की आपल्याला जे हवं आहे ते करतातच. त्यामध्ये तो कितीही मोठा गुन्हा असला ना तरीही ते मागे हटत नाही. अगदी राकेश स्वतःचंच उदाहरण देत बोलत असतो ना, त्यामुळे आता काहीही पर्याय जो आहे तो मुळात ना अर्णवला उरलेला नसतो. अर्णवला कळत असतं की ह्या सगळ्यामध्ये माहीर आहे आणि म्हणूनच तर तो त्या प्रश्नाबद्दल त्यालाच डायरेक्ट हात घालत विचारत असतो. दुसरीकडे मामा आता पेपरातली दुसरी बातमी वाचतो. त्या पेपरातल्या दुसऱ्या बातमीमध्ये आता लिहिलेलं असतं की दहिसरमध्ये एक डेड बॉडी सापडली आहे आणि डेड बॉडी अगदी जमिनीत पुरलेली होती आणि ती डेड बॉडी 30 वर्षीय महिलेची होती. बापरे. आणि त्याचवरना ही बातमी आल्याने आता दहिसरची बातमी आहे आणि या सगळ्या गोष्टी त्याला आठवू लागतात. कारण राकेशने शलाकाची बॉडी दहिसरच्या एका जंगलामध्ये पार जमिनीत गाडून टाकली होती. जेव्हा मामा ही बातमी वाचू लागतात तेव्हा मात्र राकेशच्या चेहऱ्यावरचे रंगच उडून जातात. पण मामा जेव्हा ही बातमी वाचतात ना तेव्हा एवढी भयानक बातमी ऐकून ना खूप मोठा धक्काच सगळ्यांना बसतो, खास करून अंजलीला. म्हणजे त्या बातम्यामध्ये दाखवलेलं असतं की त्या बाईचे कसे तुकडे वगैरे करून त्या बॅगेत भरले आहेत आणि ती डेड बॉडी जी आहे ती जमिनीमध्ये पुरलेली होती, या सगळ्याबद्दल सांगितलं जातं. मग ही सगळी गोष्ट ऐकल्यानंतर अंजलीच्या अंगावर तर काटाच येतो. अंजली म्हणत असते की कशी लोक आहेत ना आजकालची, म्हणजे आपल्याला जर काही हवं असेल तर ते मिळवण्यासाठी कुठच्याही थराला जातात, काही करतात. पण काही झालं तरीसुद्धा किती भयंकर प्रकारे ह्या अशा माणसांना भर चौकात घेऊन ना चांगला फाशावर टाकला पाहिजे. म्हणजे या राकेशसारख्या माणसांबद्दलच इथे अंजली बोलत असते. कारण अंजलीलासुद्धा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या लक्षात आलेल्या असतात आणि त्यामुळेच अंजली या सगळ्याबद्दल बोलत असते. अंजली जेव्हा या सगळ्याबद्दल बोलत असते तेव्हा मामा बोलत असतात की हो अंजली, हो कळतंय तुझा राग कळतोय, आज तर तू अगदी पेटून उठलेलीस. आपल्या अंजलीताई बोलल्या म्हणजे बोलल्या.
आता हे मुद्दामूनच तो म्हणत असतो, तिची मजा घेत हे सगळं मामा मुद्दामून बोलत असतो. पण दुसरीकडे ना आता टेन्शन तर राकेशला आलेलं असतं. राकेशला समजतं की हे जे दहीसरची जी केस आहे ती आपल्या संदर्भातच आहे. त्यानंतर आता तुम्ही बोलत बसा, मला ना एक अर्जंट कॉल आहे, मी करून येतो असं बोलून राकेश तिकडनं निघून जातो. जसा राकेश तिकडनं आता निघून जातो ना, तेव्हा मात्र आता इकडे असणारा हा राकेश बाजूला येतो आणि तो आता विचार करत असतो की हे सगळं काय झालं. म्हणजे मी विचारही केला नव्हता या सगळ्या गोष्टी अशा घडतील, म्हणजे हे सगळं भयंकर घडलेलं आहे. नाही, हे मी तर अगदी जमिनीत पुरली होती ती डेड बॉडी, मग पोलिसांना कशी सापडली. जर आता ती डेड बॉडी पोलिसांनी ओळखली ना तर माझं काही खरं नाही. मी तर आता कर्मानं मेलो. आणि त्याच वेळेला त्याला तो प्रसंग आठवत असतो. त्या दिवशी त्याने नेमकं काय काय केलं होतं आणि या सगळ्यामध्ये त्याच्या सगळ्या गोष्टी लक्षात येत असतात. आणि म्हणूनच मग आता तो विचारही करत असतो की त्या दिवशी मी जेव्हा तिला संपवलं तेव्हा बॅगेत भरून मी तिला नेलं आणि त्यावेळेला सुद्धा त्या राकेशला ना ईश्वरीने रंगेहात पकडलंही होतं. म्हणजे ईश्वरी त्याला विचारतही होती की तुम्ही कुठे चालला आहात, काय करत आहात, या सगळ्याबद्दलसुद्धा विचारलेलं होतं. मग त्याने त्या बॅगेमध्ये काही नाही साधे कपडे आहेत आणि ते काय आहे ना, जरा मी लोकांना मदत करतो ना, अगदी तसेच जुने काही कपडे होते. मग म्हटलं दान करून टाकावेत आणि तेच कपडे मी घेऊन चाललेलो आहे असं काहीसं खोटं तो सांगू लागतो. आणि हे जेव्हा खोटं ना ईश्वरीच्या समोर तो बोलतो तेव्हा मात्र आता ईश्वरी जी आहे ती पाहतच राहते. ईश्वरीने त्याला अजून विचारलेले असतात प्रश्न, पण त्याच वेळेला ना आता राकेशच्या लक्षात येतं, आपण जेव्हा ते घर सोडलं होतं तेव्हा त्या घरामध्ये एक फाईल राहिली होती, जी की होती त्या शलाकाची फाईल आणि मोबाईल, या 2 गोष्टी ज्या आहेत ते त्या रूममध्ये राहिलेल्या होत्या. आणि त्याबद्दल लक्षात येतं इथे असणाऱ्या राकेशला. राकेश विचार करतो की नाही, काही झालं तरी मला आता त्या ठिकाणी जावं लागणार आहे आणि या सगळ्याची माहिती मला जमा करावी लागणार आहे. नाहीतर या लोकांना कोणी तिथे शोधाशोध सुरू केली आणि त्या रूममध्ये जर काही सापडलं तर प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यासाठी मला आताच्या आता तिथे जाऊन त्या रूममधून तो मोबाईल तरी घ्यावा लागेल असा विचारच ना आता राकेश करतो. आणि राकेश बरोबर त्या आत्याच्या रूममध्ये जातो जिथे तो आधी भाड्याने राहत होता. पण तिथे ना नम्रता फोनवर बोलत होती. नम्रता फोनवर बोलत असताना राकेश आलेला असतो आणि राकेश बघत असतो की काय चाललं आहे नेमकं. राकेश विचार करतो की या नम्रताला सुद्धा कुठे दुसरीकडे बोलायला काही भेटला नाही आहे का ऑप्शन, इथेच येऊन ती बोलत बसली आहे असंही आता तो म्हणू लागलेला असतो. त्यानंतर नम्रता त्या घराच्या बाहेरच उभी राहून फोनवर बोलत असते. ती आकाशसोबत बोलत असते. घरात तिला कम्फर्टेबल वाटत नसतं, यासाठी ती बाहेर आकाशसोबत बोलत उभी असते. पण हे सगळं काही कठीण आता काम ना साठी झालेलं असतं आणि त्यामुळेच ना राकेश जो आहे तो आता विचार करतो की कधी जाईल यार ही घरात, मला काही झालं तरी गेलं पाहिजे यार तिथे, मला तो मोबाईल गायब करायला हवा. तर दुसरीकडे आता राकेशला तिथे आलेलं मात्र बघितलेलं असतं या आत्यानं. आत्या लगेच म्हणू लागते की हा इथे काय करतोय आणि आत्याने आता कॉल करून ना इशूला याबद्दल इन्फो केलेलं असतं. आत्या म्हणत असते की अगं तो बघ ना, तो इथपर्यंत आला आहे, कोण आला आहे ते तरी सांग. अगं तो राकेश, त्याला आपण नाही का ती खोली भाड्यावर दिली होती, त्या खोलीच्या बाहेरपर्यंत तो आला होता. त्याचं इथं काय काम काहीच कळत नाही आहे, काहीतरी नक्कीच त्याच्या डोक्यात शिजत आहे हे मात्र खरं, जरा सावध राहा असं देखील आत्या ज्या आहेत ना त्या आता बोलत असतात. त्यावर ईश्वरी म्हणते की हो बरं झालं गं आत्या, तू ह्या सगळ्या गोष्टी मला फोन करून सांगितल्या असते, बघते मी माझ्या परीनं काय आहे ना ते बघते असंही आता ईश्वरी आपल्या आत्याला सांगू लागते. त्यानंतर आता ईश्वरी विचार करत असते, पण आत्याकडनं बरं झालेलं असतं की तिला ही महत्त्वाची माहिती कळलेली असते म्हणून. त्यामुळे आता थोडासा का होईना ईश्वरी पॉझिटिव्हली विचार करत असते आणि तिच्या लक्षात येत असतं की नाही, काही झालं तरीसुद्धा आपण काही ना काही करून त्या राकेशवर लक्ष ठेवायला हवं. कारण हा राकेश ना पक्का पोचलेला आहे, त्यानं काहीतरी नक्कीच केलेलं आहे आणि म्हणूनच तो आता त्या घरापर्यंत इतक्या दिवसात
दिवसानंतर पोचलेला आहे तो. आणि त्यामुळेच ना आत्याही सांगत असतात की तूही सावध राहा, कारण तो एवढा भयंकर आहे ना की तुलाही माहिती की कुठच्याही थराला जाऊ शकतो. आत्या आता फोन ठेवतात. दुसरीकडे मात्र आता ईश्वरी विचार करत असते की या माणसाचं तिथे काय काम असेल, तिथे हा का गेला असेल, असे एक अनेक विचार ना तिच्या डोक्यामध्ये येऊ लागलेले असतात आणि त्याचाच विचार ती करत असते. दुसरीकडे आता शिर्के यांच्याकडनं माहिती मिळत असते की अजून घरी आम्ही या सगळ्याचा शोध घेतलेला नाही. त्यामुळे आता अर्णव त्यांच्यावर चिडतो. त्यांना म्हणत असतो की काय चाललंय तुमचं, तुम्हाला एक काम दिलंय तेही धड करता येत नाही का? शिर्के, खूप सिरियस काम आहे, लवकर कामाला लागा, असं बोलून आता तो फोन ठेवतो. तेवढ्यातच तिथे आता ईश्वरी आलेली असते. ईश्वरी अर्णवला विचारते, अर्णव सर काय झालं आहे, काही सिरियस आहे का? त्यावर आता अर्णव ईश्वरीला म्हणत असतो की सिरियस असं काहीच नाही, पण मग तुम्ही टेन्शनमध्ये दिसताय. अर्णव सर सांगा ना, काही टेन्शन आहे का? असं देखील ईश्वरी आता अर्णवला विचारत असते. त्यावर अर्णव ईश्वरीला सांगू लागतो की हो, थोडा प्रॉब्लेम आहे, म्हणजेच आपल्या कंपनीमध्ये AB निगेटिव्ह ब्लड ग्रुप कोणाच आहे ना, याचा जरा शोध सुरू आहे, तुला काही माहिती आहे का? त्यावर ईश्वरी आता चिडूनच अर्णवला म्हणत असते की हो ना, म्हणजे मला आता सगळंच माहिती असणार ना, कारण मी तुमच्या ऑफिसमध्ये जॉब करायची ना, मग मला सगळ्या गोष्टीची माहिती असणं गरजेचं आहे, बरोबर की नाही? कारण तुमच्या ऑफिसमध्ये जॉब करताना ची PA होती, त्यामुळे काय करणार, आमचे सरच लई खडूस होते, इतकी कामं सांगायची ना की दुसरीकडे कुठे लक्षच लागायचं नाही, असं देखील ईश्वरी मजाक करत बोलत असते. त्यावर अर्णव म्हणतो, ही मजा मस्करी करायची वेळ नाही आहे, मी सिरियस टॉपिकवर बोलतोय. त्यावर ईश्वरी म्हणते की सॉरी सर, काय झालं आहे सांगाल का? मग आता अर्णव त्याच्या मोबाईलमध्ये असलेलं ते आय कार्ड दाखवतो आणि तू या व्यक्तीला ओळखू शकतेस का, हे आय कार्ड आहे. आणि त्या डेड बॉडीबद्दलचा जो फोटो असतो तो सुद्धा दाखवला जातो, ज्यामध्ये शलाकाच्या साडीबद्दल नीटपणे स्पष्ट दिसत असतं. तर आता ईश्वरी म्हणते की ही साडी तर त्या शलाका ताईंची आहे. मग शलाका पाटील कोण? शलाका पाटील, असंही आता अर्णव बोलत असतो. त्याच वेळेला ईश्वरी अर्णवला शलाकाची ओळख पटवून देत असते. म्हणजेच शलाका नेमकी कोण आहे? मग बघा ना, मीच तिला आपल्या कामावर आणलं होतं आणि आपल्या कंपनीत तुम्ही तिला नोकरी दिली होती. ती कामं ही खूप उत्तम करायची, तिचंच ब्लड ग्रुप AB निगेटिव्ह आहे, असं देखील आता ईश्वरी म्हणत असते. मग अर्णवला अजूनही शलाका पाटील कोण आहे हे आठवत नसतं. त्यावर ईश्वरी म्हणते की तुम्हाला माहीत नाही का, आपण दोघांनी तिला पूजेचा मान दिला होता, तिला ते सगळं काही मिळवून दिलं होतं, आठवलं का? तेव्हा वल्लरी विरोधात गेली होती आणि पूजेचा मान या बाईला, म्हणजे जसा तिचा नवरा तिला टाकून गेला आहे असल्या बाईला का म्हणून द्यायचा, हे सगळंसुद्धा वल्लरी बोलली होती. हा सगळा प्रसंग आता आठवू लागलेला असतो आणि जेव्हा हे सगळं काही आठवतं ना, तेव्हा मात्र आता खूप मोठा धक्का जो काही आहे तो अर्णवला बसतो. मग अर्णव विचारतो की शलाकाताई आता कुठे आहे, तुला काही माहिती आहे का? त्यावर ईश्वरी अर्णवला म्हणते की त्या शलाकाताई ना गावाला गेलेत. अर्णव म्हणतो शुअर, तुला माहिती आहे? मग आता ईश्वरी म्हणते की हो शुअर, मला माहिती आहे, कारण ना मला ना त्यांचा मेसेज आला होता, जेव्हा त्या गावी गेल्या होत्या ना, तेव्हा त्यांनी मेसेज केला होता की त्या आता गावी आल्यात आणि त्यांचं ना त्यांच्या नवऱ्यासोबत छान जमायलाही लागले, असा काहीसा मेसेज ना त्यांनी केला होता, असंही आता म्हटलं जातं. आणि जेव्हा हे सगळं काही बोललं जातं तेव्हा अर्णवला आता फोन आलेला असतो, म्हणून अर्णव लगेच फोन रिसीव्ह करतो. तेवढ्यातच ईश्वरीला सुद्धा आता शिर्केंचा कॉल आलेला असतो. तर शिर्के जेव्हा ईश्वरीला कॉल करतात तेव्हा म्हणतात की सरांना कॉल करत होतो, पण सरांचा कॉल बिझी लागतोय, सरांना अर्जंटमध्ये माहिती द्यायची होती, AB निगेटिव्ह ब्लड ग्रुप जे आहे ते शलाका पाटील यांचा आहे. मग आता ही गोष्ट जेव्हा कळत असते तेव्हा मात्र ठीक आहे असं म्हणून लगेचच ईश्वरी फोन ठेवते. त्यानंतर आता ईश्वरीला AB निगेटिव्ह हे ब्लड ग्रुप शलाका पाटीलचं आहे एवढं तर कळलेलं असतं आणि त्यामुळे ईश्वरी फोन ठेवून लगेचच इकडे अर्णवकडे जाते आणि अर्णवला म्हणत असते की तुमचा फोन बिझी होता, म्हणूनच मला त्यांनी कॉल केला होता. कोणी कॉल केला होता, कशाबद्दल बोलतेस तू, असं देखील अर्णव तिला विचारत असतो. त्यावर अर्णवला ती म्हणते शिर्केंचा कॉल आला होता, तुमचा कॉल बिझी लागत होता ना, म्हणून त्यांनी थेट मला कॉल केला. ते काय बोलत होते तेच ते AB निगेटिव्ह ब्लड ग्रुपचं सांगत होते की तो ब्लड ग्रुप जो आहे तो
त्या शलाका पाटील हिचं आहे, मी तुम्हाला म्हटलं होतं. पण शलाका पाटीलचं नेमकं झालं आहे काय, त्याबद्दल तरी मला काही सांगू शकताय का तुम्ही? तेव्हा तर मला कळेल ना. मग आता शलाका पाटीलबद्दलची इन्फॉर्मेशन तो सांगू लागतो आणि त्याच वेळेला आता ईश्वरी त्यांना म्हणत असते की शलाका गावी गेली होती, तिने मला तसं सांगितलं होतं मेसेज करून. आजही कधीही तिने केला ना तर मेसेजेस करत असते, ती फोन नाही करत. मग ती आता आपल्या मोबाईलमधले मेसेजही दाखवत असते. मग तुम्ही का असं विचारताय, म्हणजे शलाकाचं काय झालं आहे ते तरी सांगा. त्यावर आता अर्णव सांगतो की शलाका पाटील यांचा बहुतेक खून झाला आहे. ही गोष्ट जेव्हा आता ईश्वरीला समजते तेव्हा ईश्वरीसाठी हा खूप मोठा धक्का असतो. कारण ज्या ईश्वरीला एवढे दिवस मेसेजेस येत होते, तिला असं वाटत होतं की शलाकाच तिला हे मेसेजेस करत आहे. पण ज्या वेळेला तिला आता कळलेलं असतं मेसेज शलाका नाही तर दुसरंच कोणीतरी करत आहे, म्हणूनच ना आता टेन्शन आलेलं असतं. तीही विचार करत असते की हे सगळं काय आहे. मग तिला टेन्शन येतं, ती जास्त एकदमच मध्ये निघून जाते आणि ती विचार करते, मग मला इतके दिवस मेसेज येत होते तेव्हाही मी विचार करत होते की हे असं कसं झालं. मला ना खरंच कळत नाही आहे, शलाकाताईंचा खून कोणी केला असेल. मला तर त्या म्हणाल्या होत्या की त्यांच्या नवऱ्याचं आणि त्यांचं आता पटायला लागलं आहे. मला ना कळत नाही आहे काय चाललं आहे काय हे. म्हणजे मी विचारही स्वप्नात केला नव्हता की एवढं सगळं घडेल. म्हणजे मी विचार केला की त्यांचं आता सगळं चांगलं घडतं आहे, म्हणजे त्यांचा नवरा त्यांच्याबरोबर राहतोय. पण हे काय, म्हणजे बापरे, ते आता या जगात नाहीत. असं बोलून ईश्वरी खूप जास्त पॅनिक होते. ईश्वरी जेव्हा आता रडत असते ना तेव्हा अर्णव तिला आधार देत असतो. अर्णव तिला पाणी वगैरे देतो. तिला म्हणत असतो की शांत हो, शांत हो. पण ईश्वरी म्हणत असते की मी कशी शांत होऊ, त्यांना मी स्वतः आणलं होतं कामावर, त्यांची सगळ्या गोष्टी मला माहिती होत्या. त्यांनी मला म्हटलंसुद्धा होतं की नवरा त्यांना खूप त्रास द्यायचा, मारझोड करायचा, म्हणूनच त्या नवऱ्यापासून लांब इथपर्यंत आल्या होत्या. त्यांना खरं तर इथे आल्यावरसुद्धा खूप जास्त घाबरत होत्या. म्हणजे त्यांना ना नवऱ्याचीच भीती वाटत होती. त्या इथे येऊन त्या नवऱ्याला शोधत होत्या. पण काय माहिती कसं झालं हे, बापरे, आणि हे कधी घडलं आहे, असा विचार करूनच ना ईश्वरी खूप जास्त पॅनिक झालेली असते. आणि ईश्वरी जेव्हा पॅनिक होत असते ना तेव्हा अर्णव तिला हळूवारपणे का होईना सावरायचा प्रयत्न करत असतो. कारण शेवटी अर्णव तिचा नवरा आहे आणि अर्णवला आता ईश्वरीला शांत करणं गरजेचं होतं. ईश्वरी खूप जास्त रडत होती, कारण तिला कळत होतं ना की तिच्या बरोबर असणारी ही स्त्री तिच्यासोबत एवढा मोठा प्रसंग घडला आहे, किती भयंकर आहे हे सगळं काही, असाही विचार ना आता मनामध्ये येऊ लागलेला असतो. त्यामुळे ईश्वरी विचार करत असते आणि अर्णवला म्हणत पण असते शलाकाताईंचं हे सगळं नको व्हायला होतं. अर्णवही विचार करत असतो. ईश्वरीला हळू का होईना शांत करायचा प्रयत्न करत असतो. ईश्वरी या सगळ्यामध्ये अर्णवला घट्ट मिठीही मारते. अर्णवला ती आता मोबाईलमध्ये आलेली मेसेजही दाखवू लागते आणि म्हणत असते की हे बघा, हे तिने मला केलेले सगळे काही मेसेजेस आहे. अर्णवही ते सगळे मेसेज बघतो आणि ईश्वरीला शांत करत असतो. पण ईश्वरी काही केल्या शांत होत नसते, कारण सतत तिला तेच आठवत राहतं आणि त्यामुळेच ना अर्णव तिला आपल्या मिठीत घेतो आणि तिला शांत करत असतो. त्याच वेळेला अर्णव विचार करत असतो आणि त्यानंतर ईश्वरीला म्हणतो की या सगळ्याबद्दल कोणासमोर बोलू नको, फक्त आपणच या सगळ्यामध्ये आहोत, बाकी इतर कोणालाही याबद्दल बोलू नकोस, कळलं ना, समजलं ना, असं देखील आता अर्णवचं म्हणणं असतं. आणि तो हे सगळं काही ईश्वरीला सांगत असतो. ईश्वरी ही अर्णवची आता बाजू समजून घेते. पण आता या सगळ्याचा खोल अभ्यास तर अर्णवला करावाच लागणार असतो. त्यामुळे अर्णव आता विचार करत असतो तर दुसरीकडे ना खूप छान छान असे जे लोकरीचे फ्रॉक्स असतात ना, छोटे लहान मुलांचे, ते आता अंजलीनं पाहिलेले असतात. त्यामुळे अंजलीला हवे असतात. अंजली आता ते फ्रॉक्स ना या राकेशला दाखवायला येते. राकेश ऑलरेडी टेन्शनमध्ये असतो, त्याला सुचत नसतं की काय करावं. त्यामुळे आता राकेश खूप मोठ्या अडचणीत अडकलेला असतो. तो विचार करत असतो की काय करू ह्या मुलीचं, खरंच ना वैताग आणला या बाईनं नक्कीच. आणि म्हणूनच तो तिच्यावर ओरडतो, तुला काही करायचं आहे ना ते कर, मला काही दाखवायला येऊ नको, असं देखील तो तिला म्हणतो.
त्याच वेळेला आता अंजली म्हणत असते की अहो तुम्ही असं का बोलताय. राकेश म्हणतो अगं तुला काय करायचं ते कर ना, मी तुला म्हटलंय ना. त्यावर आता अंजली थोडी डिस्टर्ब होते हे त्याला कळतं आणि मग तो अंजलीला म्हणत असतो की सॉरी अंजली, पण मला ना थोडं कामाचं प्रेशर आहे, त्यामुळे माझी खूप जास्त चिडचिड होते. मग काय झालं आहे, एक केस आहे, ते मला असं वाटते की ती केस मी हरणार आहे आणि म्हणूनच मला टेन्शन आले. त्यावर मात्र अंजली म्हणत असते की अहो त्यात काय, तुम्ही किती केस हातात घेता, किती केस तुमच्या हाताखालून जातात, एक केस हरली तर काय झालं, काही टेन्शन घेऊ नका, असं देखील आता अंजली राकेशला बोलत असते. त्यावर राकेश म्हणतो पण तू माझ्यासाठी प्रार्थना करशील का. तर अंजली म्हणत असते की काळजी करू नका, मी तुमच्यासाठी प्रार्थना करते देवाकडे. देवाला म्हणते की तुमचं काही झालं तरीसुद्धा काम व्हायला हवं, काळजी करू नका, असं देखील आता अंजली राकेशला बोलत असते. राकेश म्हणतो की प्लीज देवाकडे प्रार्थना कर की माझ्यावर कोणतंही संकट येऊ दे नको, मी या सगळ्या संकटातून सुखरूप बाहेर येऊ दे. कारण त्याला त्या मोबाईलचं मेन म्हणजे मोबाईल हवा असतो आणि त्यासाठी तो आता हे सगळं काही करत असतो. त्याला टेन्शन आलेलं असतं कारण काल रात्रीसुद्धा तो त्या रूमकडे गेलेला असतो, पण नम्रता होती म्हणून त्याला आज जाता आलेलं नव्हतं, म्हणूनच तो आता टेन्शनमध्ये होता. दुसरीकडे आता ईश्वरी पोलिसांना आपलं स्टेटमेंट देत असते कारण ईश्वरीला या सगळ्याबद्दल माहिती असतं आणि त्यामुळेच पोलिसांना घरी बोलवलेलं असतं. स्टडी रूममध्ये आता ही चर्चा सुरू असते. अर्णवही बसलेला असतो आणि अर्णव जेव्हा बसलेला असतो तेव्हा तिथे पोलीस सगळा पंचनामा वगैरे लिहून घ्यायला आलेले असतात. ईश्वरीला जे जे काही माहिती असतं ते सगळं काही ती आता सांगत असते. पोलीसही तिला अनेक प्रश्न विचारत असतात. आता राकेश दारावर येऊन ह्या सगळ्या गोष्टी ऐकत असतो. शलाकाताई आमच्या ऑफिसमध्येच काम करायच्या. खरं तर ना त्या मला नेहमी म्हणायच्या की त्यांना ना त्यांच्या नवऱ्याकडनं खूप जास्त मारहाण व्हायची आणि खरंच नवऱ्याच्या शोधातच त्या इथपर्यंत येऊन पोचल्या होत्या. पण नवऱ्याने त्यांना खूप जास्त मारहाण केली होती, तरीसुद्धा त्या टेन्शनमध्ये होत्या. तेव्हा आमच्या कंपनीमध्ये आम्ही नोकरीही दिली होती. त्यानंतर इथे त्या काम करत होत्या, पण अचानक त्या काम सोडून निघून गेल्या आणि त्यांनी मला सांगितलं की मी गावाला जात आहे आणि गावाला गेल्यानंतरही त्यांनी मला मेसेज टाकला होता की मी गावाला सुखरूपपणे पोचलेली आहे. त्याचा मेसेज तुमच्याकडे आहे का, असं पोलीसही विचारतात. मग आता ईश्वरी म्हणत असते की आहे ना, आहे माझ्याकडे मेसेज. मग ईश्वरी आपल्या मोबाईलमधला मेसेज दाखवू लागते आणि मग ईश्वरी सांगत असते की त्यानंतर मीही विचार केला की ज्या शलाकाताई आहेत त्या फोनवर का बोलत नाही आहेत, पण ते नेहमीच मला मेसेज करायच्या ना, तर त्या फोन नाही करायच्या, फक्त मेसेज करायच्या आणि ते सगळे मेसेजेस दाखवले जातात. तर पोलिसांकडे असणारी शलाकाची साडी यावरनं ईश्वरीने बरोबर ओळखलेलं असतं कारण तो ऑलरेडी फोटो अर्णवने सुद्धा दाखवलेला असतो. त्यामुळे ईश्वरी म्हणते की हो ही शलाकाताईंची साडी होती, मला माहिती आहे. आणि त्यावर आता पोलीसही ईश्वरीला म्हणत असतात की तुम्ही हे जे सगळं सांगताय ते कितपत योग्य आहे. म्हणजे ईश्वरी म्हणत असते की तिने मला मेसेजमध्ये हेही नमूद करून सांगितलं होतं की ती आता तिच्या नवऱ्यासोबत सुखात आहे. मीही मग तेव्हा विचार केला की एवढी ती नवऱ्यासोबत भांडत होती, त्याला इथं शोधायला आली होती आणि मग आता अचानक त्याच्यासोबत कशी राहायला लागली. पण मी विचार केला की एखाद्याचं असतं संसार पुन्हा एकदा तिने सुरळीत केला आहे म्हटल्यावर आपण तरी का त्याच्यामध्ये इंटरफेअर करायचं, म्हणून मीही कधी तिला कॉल केला नाही. ती मेसेजवर माझ्याशी बोलायची, बस इतकंच, असं देखील ईश्वरी आता बोलत असते. आणि पोलिसांना जे जे काही मेसेजेस केलेले असतात ना ते सगळे मेसेजेस ती दाखवू लागते. ते मेसेज बघून आता पोलीसही या सगळ्याचा तपास घेत असतात. तर इकडे राकेश हे सगळं बोलणं ऐकत असतो. राकेशला आता डाऊट येत असतो की काही झालं तरी लवकरात लवकर आपल्याला तिथं जायला हवं, नाहीतर सगळ्याच गोष्टी ज्या आहेत ना त्या हाताबाहेर जातील. एकदा का या लोकांना माझ्यावर संशय आला तर माझं काही खरं नाही, असं देखील आता राकेश मनातल्या मनात बोलत असतो. तर दुसरीकडे आता पोलीसही या सगळ्याची चौकशी करत असतात. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत असतं की ईश्वरी पोचलेली असते. ईश्वरी त्या रूममध्ये जाते जिथे आत्ताची रूम भाड्याने दिलेली असते. त्या रूमचा दरवाजा ओपन करते आणि त्या रूममध्ये काही सापडते का ती बघते आणि त्या रूममध्ये ना एक वरती कपाटाच्या वरती एक पिशवी असते, त्यामध्ये फाईल आणि मोबाईल असतो आणि तो मोबाईल ना शलाकाचा असतो. तो मोबाईल ईश्वरीच्या हाती लागलेला असतो आणि ही शलाकाची फाईल ईश्वरी ते सगळं घेऊन घरी येते आणि अर्णवला दाखवू लागते. आणि राकेश आमच्या ज्या घरात राहायचा ना त्या घरातच शलाकाचा हा मोबाईल सापडला आहे, असं ती आता अर्णवला सांगू लागते. दुसरीकडे राकेश त्या घरात गेलेला असतो, पण त्याला तिथे मोबाईल कुठेच सापडत असतो कारण ईश्वरीने आधीच तो मोबाईल गायब केलेला असतो. त्यामुळे आता राकेशची पंचायत उडालेली असते. त्याला कळत नसतं की काय करावं ते. राकेश आता टेन्शनमध्ये आलेला असतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि असेच अपडेट पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.